हॅलो गायज, वेलकम बॅक टू द रुद्रयश ब्लॉग्स. तर हा माझ्या लाईफचा फर्स्ट मोटो ब्लॉग असणार आहे. हा ब्लॉग छोटाच आहे कारण मी थोडा नर्वस पण आहे आणि फर्स्ट मोटो ब्लॉग आहे म्हणून ही एक स्मॉल ट्रिप असणार आहे. पण मी तुम्हाला काहीतरी अमेझिंग दाखवेन जे तुम्हाला नक्की आवडेल. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा अँड लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत. ओके, सो लेट्स गो. सो लेट्स गो. मला थोडा कॅमेरा सेटअप करायचा होता म्हणून मी थोडासा बाहेर आलोय. आता आपण इथून स्टार्ट करूया आपल्या व्लॉगिंगला आणि लेट्स गो गाईज. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे त्यामुळे मी परत एकदा सांगतो की थोडासा कॅमेरा अँगल्स आणि बोलणं जे आहे ते ॲडजस्ट करा. तसं मी थोडासा असं नर्वस फील करतोय कारण फर्स्ट टाइम आहे तर फ्रीली बोलायचं आहे मला माहिती आहे, बट स्टील काय बोलू असं माझ्याकडे क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे थोडंसं मला प्लीज अंडरस्टँड करून घ्या. जे पण न्यू सबस्क्रायबर्स आहेत, जे पण न्यू वॉचर्स आहेत, जे वॉच करतील त्यांनी सुद्धा थोडंसं अंडरस्टँड करून घ्या आणि प्लीज हा सबस्क्राईब करा चॅनल सो दॅट मला थोडं अजून हिंमत मिळेल की मी अजून नवीन नवीन ब्लॉग्स तुमच्यासाठी आणू. आय नो हा मोठा ब्लॉग खूप छोटासाच आहे, बट मी ट्राय करेन की ह्या मोठ्या व्लॉगला खूप जास्त स्पेशल बनवू तुमच्यासाठी. आपला जो ट्रॅव्हल आहे तो आत्ता इन सिटी आहे, बट थोड्या वेळामध्ये हायवे टच होऊ आपण स्ट्रेट रोडने. माझा जो देऊळ बंदवाला व्लॉग आहे चॅनलवरती तो जर तुम्ही बघितला असेल याच्या आधी, जर नसेल बघितला तर चॅनलवरती आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. मी त्या व्लॉगची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवेन. मी त्या ब्लॉगची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून ठेवेन. सॉरी जरा तिकडे डिस्टर्बन्स होतं म्हणून थोडा मी पुढे आलो. हायवेला टच झाल्यावरती आपण पळवूया बाईकला. तर त्या ब्लॉगमध्ये मी जेव्हा देऊळ बंदचा रिव्ह्यू केला आहे, एक गोष्ट मला सांगायची आहे जी राहून गेली होती ती मी या ब्लॉगमध्ये सांगेन. सॉरी, म्हणजे ॲक्च्युली त्या ब्लॉगमध्ये पण मला बोलायचं होतं बट राहून गेलं माझ्याकडून म्हणून मी बोललो की ह्या ब्लॉगमध्ये कव्हर करून घेऊया. मला बोलायचं होतं स्नेहल तरडे जी लीड ॲक्ट्रेस आहे देऊळ बंदची. मी खूप एक्सपेक्टेशन्स खूप कमी ठेवल्या होत्या त्यांच्याकडून कारण त्यांनी फर्स्टच हा त्यांचा मूवी याच्यात त्यांनी लीड रोल केला आहे. नाहीतर बाकी सगळ्या मूवीजमध्ये त्यांनी ॲज अ प्रवीण तरडेची वाईफ म्हणून साईड रोल किंवा एखादा छोटासा रोलच प्ले केला आहे. जर तुम्ही पहिला देऊळ बंद, सरसेनापती हंबीरराव वगैरे बघितला असेल तर मला एवढंच बोलायचं आहे की मी त्यांच्याकडून ॲज अ लीड होत्या त्या म्हणून खूप एक्सपेक्टेशन्स कमी ठेवल्या होत्या आधी, पिक्चर बघायच्या आधी. पण त्यांनी जे परफॉर्मन्स केलेत मूवीमध्ये, जो परफॉर्मन्स दिलाय, मी फॅन झालो त्यांच्या ॲक्टिंगचा. जर हा व्लॉग किंवा ही फुटेज स्नेहल मॅमपर्यंत पोचली, स्नेहल तरडे मॅमपर्यंत, तर मी एवढंच सांगतो मॅम की मी खूप मोठा फॅन झालो तुमच्या ह्या परफॉर्मन्स नंतर जो तुम्ही देऊळ बंद 2 मध्ये स्वीकारलात. मला खूप आनंद होतोय हे बोलताना सुद्धा, कारण जेव्हा आपण एक्सपेक्टेशन्स कमी ठेवतो ना तेव्हा आपल्याला फार जास्त आनंद होतो. सो एवढंच मला बोलायचं होतं. आणि मोजे सरांबद्दल तर काय बोलायचं, त्यांच्या ॲक्टिंगचे तर आपण सगळेच फॅन आहोत. जे पण मराठी लोक आहेत ज्यांनी मोजे सरांचे पहिल्यापासून जे सगळे पिक्चर बघितले त्यांना सांगायची गरजच नाहीये की मोजे सर काय लेवलचे ॲक्टर आहेत. ते तर वर्सटाईल लेजेंड जे बोलू आपण ते, त्यांच्यासाठी तर वर्ड्स कमी आहेत ॲज अ कॅरेक्टर. सो अपार्ट फ्रॉम दॅट लेट्स कम टू द ब्लॉग अगेन. आता आपण हायवेला टच झालो आहे. थोडंसं फक्त इथून एक पुढे एक स्पीड ब्रेकर आहे, तर आता स्पीडअप केलं तर परत त्यावेळेला आपल्याला खूप जास्त स्लो करावं लागेल म्हणून मी थोडासा जास्ती फास्ट नाही जात आहे. पण आपण नंतर पुढे जाऊन ट्राय करूया फास्ट करायला. लेट्स गो. फर्स्ट ब्लॉग आहे पण मला मजा पण खूप येते. राईट नाव आय एम 84-85. थोडं आपल्याला आता स्पीड डाऊन करावं लागेल. स्पीड ब्रेकर आलेला आहे, थोडा पुढे आहे पण लास्ट मोमेंटला स्पीड डाऊन केला तर मजा नाही.
माझ्या मनातला खूप टाइम पासून होतो. तुम्ही व्ह्यू बघू शकता समोर. व्ह्यू थोडं कन्स्ट्रक्शनचं काम वगैरे चालू आहे इथे. ह्या रोडला ना गाईस खूप जास्त गाड्या, टम्पर्स, ट्रक्स ह्याच जास्ती ट्रॅव्हल करतात मोर दॅन कम्पेअर टू टू व्हीलर्स. फोर व्हीलर खूप कमी. हे जे तुम्ही बघताय समोर तिकडे जे तुम्हाला जर ते दिसत असेल ना व्हाईट वालं पूर्ण, हे पूर्ण नवी मुंबईचं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. हे पूर्ण नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. आणि मी तुम्हाला ह्या व्लॉग मध्ये सुद्धा नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच दाखवणार आहे, पण आतून नाही. मी तुम्हाला बाहेरच्या साईडने दाखवणार आहे जिथून एरोप्लेन्स टेक ऑफ आणि लँड होताना दिसतात. जर बघत असाल, तुम्हाला दिसत असेल तर तिकडे बघा एक एरोप्लेन टेक ऑफ होतोय. आय डोंट नो कॅमेरात कॅप्चर होईल का नाही, बट एक एरोप्लेन टेक ऑफ झालाय. तर मी तुम्हाला आज तो अँगल दाखवीन जिथून सगळे नवी मुंबईकर्स जे आहेत, जे रोज संध्याकाळी बाईक्स, त्यांचे फोर व्हीलर्स वगैरे, ते लोक थांबून त्या ठिकाणी बघतात एरोप्लेन्सला लँड होताना आणि टेक ऑफ करताना. सो हा व्हिडिओ मला एखादा छोटा मिनी ट्रॅव्हल सारखाच बनवायचा होता, म्हणून मी हे डेस्टिनेशन सिलेक्ट केलं. आता आपण हायवेला लागलोय. आता आपल्याला हायवे क्रॉस करून एअरपोर्टच्या साईडला जायचं आहे. या एअरपोर्टला जायला दोन रस्ते आहेत. एक स्वतः एअरपोर्ट वरूनच आहे, पण तिथे जाऊन आपल्याला फायदा नव्हता काहीच. आय थिंक सो की इथे ऍक्सिडेंट झालंय. हे बघा, ऍक्सिडेंट झालंय गाईज डंपरचं पूर्णपणे. हे बघा, डंपरची कंटेनरच उलटा झाला आहे. सॉरी, डंपर नाही, कंटेनर उलटा झालेला आहे. खूप मोठा ऍक्सिडेंट झाला असणार इकडे. हे बोललो ना तुम्हाला, या रस्त्यावरती खूप जास्त डंपर्स वगैरे ट्रॅव्हल केल्यामुळे ना खूप जास्त ऍक्सिडेंट्स होत राहतात. लास्ट टाइम पण इथे पूर्णपणे या रस्त्यावर काच पडलेली होती जेव्हा मी इथे ट्रॅव्हल केलं होतं. मी तुम्हाला थोडं स्पीडअप करून दाखवतो. अँड गाईज, या रोडला स्पीड लिमिट 80 ची आहे, तर मी सगळे रूल्स फॉलो करतोय. मी अंडर 80 फास्ट असलो तरी पण मी रूल्स फॉलो करूनच बाईक चालवतो. त्याच्या समोर माउंटन्स दिसतात ना गाईज, खूप भारी वाटतं त्यांना बघितल्यावर सनसेटच्या वेळेला. इफ पॉसिबल ना त्या साईडला सनसेट व्ह्यू पण खूप चांगला येतो, जिथे मी तुम्हाला एअरपोर्ट दाखवणार आहे. आज खूप कमी गाड्या आहेत या रस्त्याला असं मला वाटतं. खूप भरलेला असतो हा रस्ता, पण आज जाम खाली खाली वाटतोय. जल्लोष. मला ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. नवी मुंबई एअरपोर्ट डेव्हलप झाल्यापासून ना एक गोष्ट झाली आहे की नवी मुंबईचे जे पब्लिक आहे त्यांना एक नवीन स्पॉट मिळाला आहे, जो मी तुम्हाला जिकडे घेऊन जातोय ना तिकडे इव्हनिंगला म्हणजे आफ्टर सनसेट खूप लोक टू व्हीलर्स, फोर व्हीलर्स, फॅमिलीज, बाईक्स, फ्रेंड्स सगळे येऊन बसतात. कपल्स बसतात तिकडे जस्ट टू शूट एरोप्लेन्स वाईल टेक ऑफ अँड लँड. आणि खूप वेळ तिकडे असतात. ऍज अ तो नवी मुंबईचा पिकनिक स्पॉट झालेला आहे. हायवेलाच आहे तो स्पॉट. जसं आपण कुठे पिकनिकला गेलो तर आता ना तुम्हाला सगळ्यांना तुम्ही रिलेट कराल, पावसाळ्यामध्ये आपण जेव्हा कुठे पिकनिकला जात असू तर एखादा छोटासा का होईना आपल्याला असा वॉटरफॉल टाईप दिसलं की आपण थांबतो आणि भिजतो त्याच्यामध्ये. तसंच हा स्पॉट झालाय. ज्या गाड्या त्या साईडने सॉरी गाईस, तसाच हा स्पॉट झालाय. जसं त्या गाड्या ज्या गाड्या त्या साईडने ट्रॅव्हल करतात टुवर्ड्स मुंबई साईड और पुणे साईड, ज्या त्या हायवे वरून जातात
त्या सगळे जण तिकडे थांबून बघतात की काय दिसतंय का, एरोप्लेन दिसतोय का, एअरपोर्टचं काय आहे, काही टेक ऑफ होताना दिसतंय. आणि जेव्हा एरोप्लेन लँड होतो ना, खूप खालून येतो इनफॅक्ट, त्यामुळे ते बघायला सुद्धा खूप मजा येते आणि खूप भारी वाटतं. एवढी अशी काही मोठी गोष्ट नाहीये ती, बट स्टील मी हे कव्हर करतोय कारण बाकीचे जे ब्लॉगर्स आहेत ते मोठे मोठे आणि लॉंग राईड व्हिडिओ कव्हर करतात. मी शॉर्ट राईड व्हिडिओ कव्हर करणार, प्लस मी लॉंग राईड सुद्धा करणार. त्यामुळे माझ्या ब्लॉग वरती आत्तापासून व्हिडिओ कंटिन्युअस येत राहतील. मग ते नॉर्मल ब्लॉगिंगचे पण असू शकतील आणि फोटो ब्लॉगचे पण असणार ऑब्विसली. तुम्ही जर आता हा व्ह्यू बघा, हा माउंटन्स सनसेट आहे या साईडला. सॉरी गाईस, माउंटन्स आहे या साईडला, माउंटन. अँड समोर पण तुम्ही बघू शकता लेफ्टला सनसेट आहे आपल्या. नाही, सनसेट नाही दिसणार, सन माझ्या बॅक साईडला आहे. तुम्ही लेफ्टला बघितलं तरी सनसेट कव्हर नाही होणार, बट स्टील वी कॅन. इथे सॉरी गाईस, खूप सारे कंटेनर्स आहेत. थोडासा स्पीडअप करून बघूया. यू एन्जॉय द व्ह्यू गाईस. You guys enjoy the view. So आपण आलेलो आहोत. खूप कमी टायमात आलोय कारण रस्ता खाली होता, नाहीतर मला जास्ती वेळ लागतो कधी कधी जर जस्ट इन केस ट्रॅफिक वगैरे मिळाली तर. बट आपण खूप लवकर आणि खूप कमी टाइम मध्ये आलेलो आहे इकडे. ऑलमोस्ट आय गेस व्हिडिओ चालू होऊन 10-15 मिनिटच झाली असणार, 10 मिनिटं, पण आपण आलेलो आहे. मी हे जे समोर तुम्हाला दिसतंय, इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचंय बघा. लेफ्टला जो हायवे चाललाय ना, आपल्याला त्या साईडने जायचंय एअरपोर्ट साठी. आपण इंडिकेटर दिलेला आहे. आपण कशाला थांबायचं, एवढी जागा असताना. हा व्ह्यू बघू शकता तुम्ही. इथून मी थोडं बाईक स्लो ठेवतोय, सो तुम्हाला एक प्रॉपर मी सांगू शकतो एक्सप्लेन करून. ही नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टची लँडिंग स्ट्रिप जी असते, लँडिंग करायची स्ट्रिप असते, ती आहे. इथून टेक ऑफ त्या साईडने होतो, समोरच्या साईडने टेक ऑफ होतो, ह्या साईडने लँड होतात एअरप्लेन्स. सो ऑब्विसली आता आपण इथे थांबणार आहोत आणि मी तुम्हाला दाखवेन एरोप्लेन लँडिंग वगैरे कसं दिसतं. या साईडने काय व्ह्यू आहे. हा फुल्ली हायवे आहे, अपोजिट साईडला बिल्डिंग्स आहेत. आणि हे बघा, हे तुम्ही बघू शकता, हे बघा, हे बघा, आत्तापासूनच लोक इकडे यायला चालू झाली आहेत. हे बघा, ऑटोज, 4 व्हीलर, 2 व्हीलर. आता इथे सध्या थोडं ऊन आहे म्हणून तरी कमी लोक आहेत, पण जसं जसं मी बोललो तुम्हाला सनसेट होणार तसे तसे भरपूर लोक इकडे येणार. हे बघा, लोक थांबतात गाईज इकडे. आता आपण सुद्धा इथे थांबूया आणि मग मी तुम्हाला इथून एअरपोर्टचा व्ह्यू दाखवू शकतो प्रॉपर. मी थोडासा ना पुढे जातोय जस्ट टू सी एक प्रॉपर व्ह्यू मला मिळतोय का. ओ येस 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 येस, आय हॅव द व्ह्यू. आपण थोडं सरळ लावूया गाईस बाईकला, कारण आपल्यामुळे कुठल्याही 4 व्हीलर और 2 व्हीलरला इश्यू नकोय. आता मी तुम्हाला एक प्रॉपर व्ह्यू दाखवतो. ओके,
तर गाईज आय होप तुम्हाला व्ह्यू आवडला असेल. माझ्याकडे 360 डिग्री कॅमेरा तर नाही आहे, पण जेवढं माझ्याकडून होऊ शकलं तेवढं मी ते शूट करायला ट्राय केलेलं आहे. आता बघूया, एरोप्लेन लँड व्हायचं वेट करतोय आपण. तर जसा एरोप्लेन दिसेल मी शूट करेन आणि नक्कीच तुम्हाला दाखवेन. सो गाईज, ज्या गोष्टीसाठी आपण इथे आलो होतो ती फायनली होत आहे. जर तुम्हाला दिसत असेल तर एअरप्लेन येत आहे, तो बघा माझ्या फिंगर टिपच्या इथे एअरप्लेन आहे आणि आता हा खूप जवळून लँड होणार आहे. मी तुम्हाला दाखवतो. इंडिगोचा एअरप्लेन आहे. आणि आता हा लँड होणार गाईज रनवे वरती. हे बघा, मी तुम्हाला झूम करून दाखवतोय. आणि एअरप्लेन रनवे वरती लँड झाला आहे. गाईज, मी तुम्हाला अजून याच्यापेक्षा जास्त झूम करून नाही दाखवू शकत कारण व्हिडिओ पिक्सेलेट होणार आहे. तर त्यामुळे व्हिडिओ क्वालिटी खराब करण्यापेक्षा जो बेस्ट व्ह्यू मी तुम्हाला दाखवू शकतो तो मी तुम्हाला इकडे दाखवलेला आहे. सो हे नवी मुंबईचं एअरपोर्ट आहे आणि या साईडला इकडे कार्गो एअरपोर्ट जे असतं, कार्गोचं सामान त्याचं इकडे काम चालू असतं. आणि हे सगळं कार्गो जे आहे एअरपोर्ट त्याचं सामान आणि काम आहे. इकडून रनवे आणि लँडिंगचं हे आहे रनवे, आणि ते टर्मिनल आहे जे आपल्याला ब्लॉकच्या स्टार्टिंगला मी तुम्हाला दाखवलं होतं. ते टर्मिनल तिकडे आहे त्या साईडला. दिस इज दॅट टर्मिनल. तुम्हाला याच जर थांबा, मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा, हे टर्मिनल आहे जे आपण त्या साईडने बघितलं होतं ते इथून. आणि हा ब्युटिफुल सनसेट सोबत एरोप्लेन लँडिंग आपण बघितलेलं आहे. सो गाईज, फायनली एरोप्लेन लँड होताना आपण बघितलेला आहे आणि हाच आजचा व्लॉग होता. मला तुम्हाला नवी मुंबई एअरपोर्टचा हा रोड दाखवायचा होता, हायवे बेसिकली, जो जिथून सगळे लोक इकडे येऊन लँडिंग एरोप्लेनची वाट बघतात. आता इव्हनिंग झाल्या होते तर अजून इथे गर्दी होईल. तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच होतं, पण मी तुमच्यासाठी असेच अजून ब्लॉग्स घेऊन येणार आहे चॅनलवरती. तर त्यासाठी तुम्ही प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत सुद्धा शेअर करा. आणि प्लीज गाईज लाईक करा, कारण तुमचा एक लाईक मला खूप जास्त मोटिवेट करतो नेक्स्ट ब्लॉग बनवण्यासाठी. आणि असेच काहीसे छोटे ब्लॉग्स, मोठे ब्लॉग्स आणि मिनी ब्लॉगसोबत मी तुम्हाला पुढच्या वेळेला भेटेनच. तोपर्यंत प्लीज सपोर्ट करा, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. अँड लव्ह यू ऑल. बाय.